नमस्कार मंडळी. आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या चॅनलच्या निमित्ताने आपल्या सर्वांची पुन्हा एकदा भेट होते आहे. या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकताच श्रावण महिना सुरू झालाय आणि आजचा विषय मनभावन श्रावण हाच आहे. संहिता नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिची आणि सादरीकरण माझं आहे. हा भाग आपल्याला तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि आवडला तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्हा दोघींचं हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. लहानपणी श्रावण आला ना की मनाचा मोर असा थुई 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 नाचू लागायचा. त्याचं कारणही तसंच होतं. श्रावणात येणारे सणवार आणि त्यामुळं शाळांना मिळणारी सुट्टी, घरातलं उत्साही वातावरण आणि खायला मिळणारं गोडधोड. शाळेतल्या चपराशी सुद्धा सुट्टीची नोटीस फिरवत वर्गातून फिरताना दिसला की मग अभ्यासात कुठलं लक्ष लागायला. कधी एकदा तो माझ्या वर्गात येतो आणि बाई उद्याची सुट्टी जाहीर करतात असं होऊन जायचं. बाईंनी नोटीस वाचून दाखवली की जीव भांड्यात पडायचा. हुश्य, सुट्टी उद्या. वर्गात एकच गलका व्हायचा, नुसता आनंदी आनंद. श्रावण महिन्यात सुट्टीचं हे सत्र सतत चालायचं. दर सोमवारी अर्धी शाळा असायची. त्या काळात घरोघरी श्रावण सोमवार पाळले जायचे. सकाळी उपास करायचा, संध्याकाळी तो सोडायचा. सकाळ संध्याकाळ डब्यात शेंगदाण्याचे बरेचदा लाडू असायचे. तो खाऊन घरी आलं की आवडीचं फराळाचं पण मिळायचं. गरमागरम साबुदाण्याची खिचडी, काकडीची कोशिंबीर, कधी झालंच तर साबुदाण्याची खीर असं कायम असायचं. दुपारचा चहा झाला की आईची स्वयंपाकाची धांदल उडायची. मग रीतसर चारी ठाव स्वयंपाक व्हायचा आणि मुख्य म्हणजे उपास सोडायचा असायचा. मग गोड तर हवंच. तेव्हा जाड रव्याचा शिरा हे अगदी ठरलेलं असायचं. तोही गुळाचा, सुंदर जायफळाचा स्वाद असलेला. ती चव आजही माझ्या जिभेवर तशीच रेंगाळते आहे. तिन्ही सांजेला देवघरात बेलपत्रांखाली दडलेल्या महादेवाला नमस्कार करून शुभं करोती म्हणून कधी एकदा जेवायला बसतो आणि तो शिरा खातो असं होऊन जायचं. पहिला सण यायचा तो नागपंचमीचा. नागपंचमीचा सण म्हणजे हाताला मेहंदी ती हवीच. मग आदल्या दिवशी तो कार्यक्रम व्हायचा. घराच्या अंगणात कुंपणाला लागून असलेली ती मेहंदीची झाडं होती. पानं खुडून घरी आणायची आणि घरच्या पाट्यावर ती ओबडधोबडच वाटायची. त्यात काचुना टाकायचा आणि रात्री जेवणं आटोपली की सरळ फासून टाकायचं हाताला. सकाळी उठल्यावर भरकन हात धुवून टाकायचे. बघायचं कोणाकोणाची मेहंदी किती रंगली आहे आणि ह्या सगळ्यांचेच छान हात रंगलेले असायचे. ते लालचुटूक हात बघून किती जीव निरखून जायचा. नागपंचमीला आई चौकोनी कागदावर गंधाने नागवंशावळ रेखायची. मोठे नाग, त्याच्या आजूबाजूला त्यांची पिल्लावळ. तो कागद देवघरातल्या भिंतीवर चिकटवून ठेवायची. त्याला कापसाची वस्त्रमाळ घालायची आणि मग हळदी कुंकू वाहून दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवायची. आईची ही नागपूजा कधीच चुकली नाही. त्या काळातनं पुंगीवाले गारुडी नागोबा घरोघरी यायचे. कधी एकदा ते आपल्या घरासमोर येतील आणि त्या टोपलीतला तो नाग बघू असं होऊन जायचं. शेजारच्या घरातून तो आपल्या घरी येणारे की मग पळापळ सुरू व्हायची. आईच्या मागे कुठे दडणं तर कुठे लपणं, कुठे मनात उत्सुकता तर कुठे भीती. गारुड्यानं ती पुंगी वाजवली आणि पेटारा उघडला की तो नाग असा फणा काढत बाहेर यायचा. मग जरा आईच्या मागे लपल्यासारखं व्हायचं. आई त्याला दूध ल्हाया द्यायची, हळदी कुंकू वाहून पूजा करायची. मग पुंगीवाल्यांना सुद्धा आम्ही काही जुने कपडे पैसे द्यायचो. नमस्कार झाला, पुंगीवाल्यांनी नाग आपापल्या टोपलीत बंद करायचे आणि मग ते पुढच्या घराकडे वळायचे. अशी ही दिवसभर गंमत कित्येक दिवस पुरायची. श्रावण महिना म्हणजे सभोवतार सगळं हिरवं हिरवं झालेलं असायचं. अंगणातल्या जाईजुईंच्या वेली बहरलेल्या असायच्या. ऊन पावसाचा खेळही रंगलेला असायचा. आमच्या समोरच्या अंगणात एक मोठं कडुलिंबाचं झाड होतं. त्याच्या एका आडव्या फांदीला नारळाच्या मजबूत दोरीनं आमचा वामन नावाचा चपराशी झोका बांधून द्यायचा.
त्या झोक्यावर आम्ही बहिणी आणि आमच्या शाळकरी मैत्रिणी दिवसभर झोके घ्यायचो. झोका उंच गेला की पोटात खड्डाच पडायचा. मग डोळे घट्ट मिटून घ्यायचे. सरसरत तो खाली येताना खूप खिदळायचं. हात मात्र दोन्ही दोरांना घट्ट आवळून ठेवायचे. कधी कधी आमच्या मैत्रिणी दोघी मिळून झोके घ्यायच्या. एक बसायची, एक उठायची. त्यांचा झोका वरवर सरसर चढायचा. असा आमचा हा खेळ संध्याकाळपर्यंत रंगायचा. दिवसभर हुंदडायचो. आयांनी कधी हाका दिल्या की मग नाईलाजानं कुरकुरत आपापल्या घरी आम्ही पांगायचो. नागपंचमीला आई पुरणाचे दिंड करायची. नागोबा इतकंच त्याचं सुद्धा आकर्षण असायचं. त्या दिवशी लोखंडी वस्तू वापरायच्या नाहीत म्हणून मग आई आदल्या दिवशीच भाज्या वगैरे चिरून ठेवायची. लोखंडी तवाही वापरायचा यायचा नाही म्हणून पोळ्याऐवजी दिंड असायचे. सकाळ झाली की आई पुरण टाकायची. कणकेत ते भरून त्याचे दिंड करून ते वाफवायचे. कणकेच्या पातोळ्याही करायच्या. पातोळ्या म्हणजे वाफवलेल्या पातळ पोळ्या. आणि बाहेर पावसाची रिमझिम, त्यात गरम गरम वाफाळती ही दिंड आणि पातोळ्या. खूप मजा यायची. प्रत्येक श्रावण शुक्रवार म्हणजे संपत शुक्रवार. दर शुक्रवारी आई जिवतीची पूजा करायची. त्या रेकुरवाळ्या मातृदेवतेचा एक फ्रेम केलेला फोटो आमच्या घरी असायचा. आई त्याची वस्त्रमाळ घालून गंध अक्षता लावून पूजा करायची. घवघवीत हार घालायची. पूर्णावरणाचा स्वयंपाक व्हायचा. नैवेद्य दाखवायचा. आम्हाला वाढायची. संध्याकाळी देवघरात आम्ही मुलांना रांगेत बसून आम्हा सगळ्यांची ती दीर्घायुष्याची कामना करत आम्हाला औक्षवण करायची. देवासमोर गुळ फुटाण्यांचा नैवेद्य असायचा. मग तो प्रसाद दाखवून आम्हालाही मिळायचा. शुक्रवारी शाळेत वर्गावर्गातून सरस्वती पूजन बसायचं. त्या दिवशी अभ्यासाला तशी बुट्टीच असायची. वर्गामध्ये फळ्यावर बाई सरस्वतींचं चित्र काढायच्या आणि आम्ही आपापल्या पाट्यांवर. वर्गासमोर दारात कोणी रांगोळी घालायचं, कोणी शारदास्तवन गायचं. मग बाई सगळ्यांना प्रसाद म्हणून चुरमुरे आणि फुटाणे द्यायच्या. ते साध्याच पुड्या पण त्याला किती अमृताची चव होती. ते खात खात रमत गमत घरी यायचं. मग यायची नारळी पौर्णिमा. त्या दिवशी रक्षाबंधन. शाळेला पुन्हा सुट्टी. नारळी पौर्णिमेला आई ओला नारळ घातलेला सुंदर केशरी भात करायची. जेवणाआधी आम्ही बहिणी दोन्ही भावांना राखी बांधायचो. आईच्या भरतकामाच्या डब्यातून मनपसंत रंगाच्या रेशमाच्या लडी काढून त्यांच्या आम्ही आधीच राख्या करून ठेवलेल्या असायच्या. सकाळी आंघोळी आटोपल्या की औक्षवणाच्या ताटात त्या घेऊन यायच्या. भावांना समोर बसवायचं आणि आम्ही बहिणी त्याला त्या प्रेमाने बांधायचो. मोठ्या भावाला नमस्कार केला की तो पाठीत जोरात धपाटा घालायचा आणि धाकट्या भावाला राखी बांधली की आम्ही त्याचा गालबुच्चा घ्यायचो. गिफ्ट वगैरे अशा भानगडी तेव्हा अजिबात नसायच्या. असायचं फक्त ते रेशमी बंधन जे आजतागायत खूप पक्क आहे. 15 ऑगस्टला शाळेला सुट्टी असायची खरी पण त्या दिवशी झेंडावंदनाला शाळेत जावंच लागायचं. धो धो पाऊस बाहेर पडत असायचा आणि आम्ही रात्री गादी खाली ठेवून इस्त्री केलेला गणवेश किंवा खडूने रंगवलेले कॅनव्हासचे बूट घालून शाळेला निघायचो. पावसामध्ये झेंडावंदन, राष्ट्रगीत व्हायचं. बाईंनी वर्गातल्या 2-4 चुणचुणीत मुलींकडून तयार करून घेतलेली भाषणं मग व्हायची. शेवटी मुख्याध्यापकांचं भाषण झालं की शाळा संपायची. मग गोकुळाष्टमी यायची. गोकुळाष्टमी म्हणजे तर सगळं घर कसं कृष्णमय व्हायचं. सगळ्यांना कृष्ण जन्माचा उपास असायचा. आईला दिवसभर सवड नसायची. फराळाची तयारी करा, पूजेची तयारी करा, कृष्ण जन्माची तयारी. त्या दिवशी आई अंगणातली माती आणून चाळून तिच्यात पाणी घालून ती ओली करून घ्यायची. घरचा एक मोठा पाट स्वच्छ धुवायची. त्यावर हळदी कुंकवाची बोटं काढायची. त्यावर गोकुळ सजवायची. त्यात नंद, यशोदा, गवळणी, मध्ये पाळणा आणि त्यात चिमुकला कृष्ण निजलेला.
भोवतालीनं सगळीकडे गोपी आणि कुंपण, सगळं मातीचं गोकुळ असायचं. सगळ्यांना अलंकार म्हणून ज्वारीच्या दाण्यांचे दागिने घालायची, मग वस्त्रमाळा घालायची, हळदी कुंकू व्हायची, अंगणातल्या फुलांच्या माळा हार ते पण व्हायची. कृष्णाचा एक कालिया मर्दनाचा सुंदर फोटो मध्यभागी ठेवलेला असायचा. त्याला गंध अक्षता हार घातलेले असायचे. सगळं इतकं सुंदर असायचं. आमचे तात्या, आमचे वडील ते सुद्धा सोवळं नेसून यायचे. दुसऱ्या एका पाटावर बसायचे, कपाळाला गंध, समोर पाटावर हरिविजय पोथी, त्यावर हळदी कुंकू वाहून फुलं वाहून कृष्ण जन्माचा अध्याय ते वाचायचे. बाहेर धो धो पाऊस कोसळत असायचा. कृष्ण जन्माला असा पाऊस हवाच, त्याशिवाय मग यमुनेला पूर कसा येणार? आणि वसुदेव बाळकृष्णाला टोपलीत घेऊन गोकुळात नंदघरी कसा जाणार? आईने लावलेले दिवे, पणत्या, निरांजन, समया यांनी आमचं घरगुती गोकुळ उजळून निघालेलं असायचं. पोथीत कृष्ण जन्म झाला की मोठा भाऊ मोहन हातातलं नारळ फोडायचं. आई भक्तिभावानं नमस्कार करायची. मग लोणी साखरेचा पेढ्यांचा नैवेद्य दाखवून आरती व्हायची. तो फुलांचा गंध, उदबत्तीचा सुवास, देवासमोर ठेवलेल्या त्या दिव्यांच्या प्रकाशमय ज्योती आणि ते सगळं भावपूर्ण वातावरण माझ्या मनात आजही तसंच रेंगाळत आहे. दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा असायचा. आधी गोपाळकाला करायचा. त्यामध्ये ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, जाड पोहे, जुनं लिंबाचं लोणचं, पेरूच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, दही, मीठ, पिठी साखर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे असं काय काय वेगवेगळे जिन्नस घालून आई चांगला टोपलंभर काला करायची. त्याचा नैवेद्य दाखवून झाला की प्रसाद ग्रहण करून मग आम्ही उपास सोडायचो. खरं तर काल्यात आई सगळं अंदाजाने घालायची, पण त्या काल्याला किती सुंदर अप्रतिम चव यायची आणि दरवर्षी तशीच. गोकुळाष्टमी झाली की मग यायचा पोळा. पोळा हा खरं तर बैलांचा सण, शेतकऱ्यांचा सण, पण आम्हाला पोळ्याची सुट्टी असायची. त्या दिवशी आपल्या मोठ्या अपत्याला औक्षवण करायची प्रथा आहे. आई कणकेचे दिवे करून ते तळायची, त्यात फुलवाती लावायची आणि मोठ्या विजूला आणि मोहनला देवासमोर बसवायची. पाठमोर. आई विचारायची, अतिथ कोण? मग दोघंही म्हणायचे, मीच. पुन्हा ओवाळून देवाला सन्मुख व्हायचं आणि मग आई त्यांचं औक्षवण करायची. देवापुढे ठेवलेल्या काकडी, कणसाचा असा प्रसाद मग ती सर्वांना वाटायची. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असायचा. त्या दिवशी संध्याकाळी छोटे सजवलेले लाकडी बैल घेऊन लहान लहान मुलं घरोघरी फिरायची. घरी आल्यावर त्यांच्या हातावर काहीतरी लाडू वड्या, गोळ्या, बिस्किटं अशी काहीतरी द्यायची पद्धत असायची. खाऊ मिळाला की त्यांचाही चेहरा खुलायचा. मग मुलं पुढच्या घरी रवाना व्हायची. काही वर्ष आम्हीही अशा लाकडी बैलजोड्या घेऊन शेजारी पाजारी गेल्याचं मला आठवतं. इतके आपले सणवार कमी झाले म्हणून की काय, पण श्रावणात पारशी डे सुद्धा मध्ये येऊन जायचा. खरं तर त्या दिवशी आम्हाला करण्यासारखं काही नसायचं, तरी सुद्धा सुट्टीचा म्हणून तो एक आनंद असायचा आणि आम्ही लवकरच येणाऱ्या त्या गणपतीच्या आगमनासाठी मखर करायच्या उद्योगाला लागायचो. बघता बघता हा मनभावन श्रावण सरून जायचा. तो आला कधी आणि गेला कधी कळायचंच नाही. 60 ते 70च्या या दशकातल्या माझ्या सगळ्या आठवणी आहेत. त्या काळातलं हे संस्कृती चित्र आहे. आजच्या श्रावणाचं रूप काहीसं वेगळं असेलही, पण मनाच्या खोल खोल कप्प्यात दडलेला तो तेव्हाचा श्रावण आजही तसाच ताजा आणि रंगगंधीत माझ्या मनात तसाच फुललेला आहे.